हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, मी दीपक करचाल, तुमचा फायनान्स कोच. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पोहोचले आहोत. आपण बोनस व्हिडिओ आणि या बोनस व्हिडिओचा तिसरा व्हिडिओ. यस. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता की आपल्याकडून मिस्टेक काय होतात, ते मिस्टेक आपण पाहिलेलं आहे. त्याआधी आपण पाहिलं आहे की हॅबिट्स काय असायला पाहिजेत. तर आज आपण पाहणार आहोत एक वेगळा विषय. यस, वेगळा विषय आज पाहणार आहोत. तर वेगळा विषय काय मी नक्कीच दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलं नसेल तर लगेच हा व्हिडिओ तुम्ही बंद करा आणि मागचे व्हिडिओ आधी बघा. येस, जेव्हा तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला हे जे काही व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे समजतील. आणि जर नाही पाहिलं तर कदाचित कदाचित तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि समोरचे व्हिडिओ कदाचित समजणार नाही. त्यासाठी एक रिक्वेस्ट राहील, आधी आधीचे व्हिडिओ पहा, नंतर इथून कंटिन्यू करा. येस. तर लेट स्टार्ट. आपण वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात. तर एक मी तुम्हाला दाखवणार आहे. येस. तर डिस्क्लेमर आहे. येस. तर डिस्क्लेमर आहे. तर हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल आणि अवेअरनेस पर्पज साठी आहे. आम्ही इथं कोणत्याही प्रकारचे टिप्स किंवा कोणते इलिगल काम करत नाही. तर येस. सो लेट स्टार्ट our topic and slide. So yes, आजचा टॉपिक आहे आपला द वेल्थ फॉर्म्युला. येस, वेल्थ फॉर्म्युला आपण आज सुरुवात करूया. म्हणजे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो का? येस, तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो का? हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. म्हणजे तुमचा अंतिम निर्णय काय आहे? तुम्ही आयुष्यभर पैशासाठी काम करणार आहात की एक दिवस तुमच्यासाठी काम करेल हा तुम्हाला वाटते? स्वतःला विचारा. तुम्ही पैशासाठी काम करणार की पैशाला तुमच्यासाठी कामाला लावणार? तर बघा, श्रीमंत लोकांचे सिक्रेट काय आहे? तर श्रीमंत लोक काय करतात? आपल्यासाठी पैशाला कामाला लावतात. म्हणजे सामान्य लोक पैशासाठी काम करतात, तर यशस्वी लोक पैशाला स्वतःसाठी कामाला लावतात. रेस कसे लावतात ते आपण पाहणार. संपत्ती निर्मितीचा सुवर्ण नियम. तर बघा, येस, वेल्थ फॉर्म्युला स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 पहा. स्टेप 1 आहे अर्न मोर. अर्न मोर म्हणजे काय? इन्कम वाढवण्यासाठी नवीन स्किल शिका आणि साइड इन्कमचे पर्याय शोधा आणि स्वतःची इन्कम वाढवा. जी काय तुमची मेन इन्कम सोर्स असेल तुमचा, तर मेन सोर्स व्यतिरिक्त आणखी तुमचे वेगवेगळे सोर्स असायला पाहिजे जिथून तुम्हाला इन्कम येईल. आणि तुमची जशी जशी तुमची इन्कम सोर्स वाढतील तशी तशी तुमची फायनान्शियल बजेट आहे तो खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. जो काही तुमचा आता बॅलन्स होत नसेल, मॅनेजमेंट होत नसेल पैशाचा, तर जेव्हा तुमचे इन्कम सोर्सेस वाढतील तर नक्कीच तुमचे जे खर्च आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, सेव्हिंग आहे, सर्व व्यवस्थित होऊ शकतील. त्यानंतर सेव्ह फर्स्ट. अनेकदा आपण पाहिलं की सेव्ह फर्स्ट. तुम्ही स्वतःवरती आधी सेव्ह करा. म्हणजे उत्पन्न वाढले तरी अनावश्यक खर्च न वाढवता प्रत्येक महिन्यात आधी सेव्हिंग करा, नंतर तुमचा खर्च आहे तो खर्च करू शकता. त्यानंतर तिसरा आहे इन्व्हेस्ट कन्सिस्टंटली. आपण अनेकदा मी सांगितलंच आहे की तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट कराल, तुमची जे काही सेव्हिंग कराल ते कन्सिस्टंट करा, प्रत्येक महिन्याला करा. येस, छोटी अमाऊंट असेल तरी चालेल, पण ते कन्सिस्टंट असायला खूप महत्वाची आहे. कारण आणि फक्त सेव्ह करू नका, तर ते इन्व्हेस्टमेंट करा. कारण सेव्ह असलेला पैसा तो कधीच वाढत नाही. परंतु जर तोच पैसा इन्व्हेस्ट केला तर इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा तो पैसा वाढू शकतो निश्चितच. जसं की SIP करू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट केलं तर निश्चित तुमचा पैसा कंपाऊंडिंग मध्ये वाढणारच आहे. वेळ आणि सातत्य. येस, गिव्ह टाइम. आता तुम्ही इन्व्हेस्टर केले पैसे,
पण तुम्हाला लगेच तुम्हाला पैसा तो जास्त होताना दिसणार नाही. आता तुम्ही म्हणाल की मी इन्व्हेस्ट केला आणि एका वर्षानंतर म्हणाल की माझा पैसा तर तितकंच आहे, तर ग्रोथ झालाच नाही. तर येस, निश्चितच आहे, तुम्हाला ते एका वर्षात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणारच नाही. परंतु जसं जसं तुम्ही त्याला वेळ द्याल, 2 वर्ष गेले, 5 वर्ष गेलं, 10 वर्ष गेलं, जसं जसं ते वर्ष जाशील तसं तसं तुम्हाला पैसा वाढताना दिसेल. पण तो सुरुवातीला जास्त वेळ लागू शकते तुम्हाला तो प्रॉफिट दिसायला. तर येस, तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टर राहायचं. त्यानंतर रिपीट द प्रोसेस. जे काही तुम्ही प्रोसेस करणारा, जे काही तुमचे सायकल आहे, ही सायकल तुम्हाला रिपीट करायची आहे. एकदा सुरुवातीत थांबवू नका तुम्ही. एकदा सुरुवात झाली की सुरुवात तुम्ही शेवटपर्यंत ठेवा आणि थांबवू नका. आणि दरवर्षी उत्पन्नासोबत गुंतवणुकीची टक्केवारी आहे. जे काही तुमची सॅलरी वाढत असेल, इन्कम वाढत असेल, तर तुमची ती इन्व्हेस्टमेंट पण वाढवत चला. जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली होईल आणि तुमची ग्रोथ पण खूप लवकर होऊ शकते. त्यानंतर बघा, 2 मित्र आणि 1 निर्णय. येस, दोन्ही मित्र बघा, दोघांची इन्कम आहे 50,000 रुपये. येस, 50,000 इन्कम आहे. एक पहिला मित्र काय करतो, दर दर महिन्याला संपूर्ण पगार खर्च करतो. आता खर्च कुठे कुठे करतो? महागडे गॅजेट्स आहेत, मोबाईल आहे, वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि नको त्या गोष्टींवर तो खर्च करत असतो. ऑलरेडी त्याच्याकडे त्या वस्तू आहेत, पण त्याला हसते नवीन वस्तू आणि याच हव्यासा पोटी तो पूर्ण पैसा जो इन्कम आहे तो महिन्या अखेर तो संपवून टाकतो. आणि ते 15 वर्षानंतरही सुद्धा आपण पाहिलं तर हँड टू माउथ आयुष्यभर आणि शून्य संपत्ती. म्हणजे त्याने सेव्ह नाही केलं, इन्व्हेस्ट न केल्यामुळे त्याची संपत्ती वाढली का? तर अजिबात नाही. परंतु त्याच ठिकाणी दुसरा मित्र आहे, त्याला सुद्धा 50,000 सॅलरी आहे, जी इन्कम आहे 50,000ची आहे. परंतु तो 50,000मधून फक्त 5,000 रुपये एस-आय-पी करतो प्रत्येक महिन्याला. येस, तर प्रत्येक महिन्याला 5,000 ची एस-आय-पी केलं तर येस, त्याला 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्याला खूप मोठी ती अमाउंट दिसली. कारण त्यानं वेळ दिला त्याला. इन्व्हेस्ट केल्यानंतर वेळ दिला आणि त्या कंपाऊंडिंगच्या माध्यमातून त्याला 10 वर्षानंतर 15 वर्ष खूप मोठी वेल त्याला दिसली. का बरं? कारण त्यानं फक्त 5,000 रुपये मंथली सेव्ह केले, इन्व्हेस्ट केलं आणि 15 वर्ष कमाई दोघांची समान असेल का? तर नाही. पहिल्या मित्राने तर पूर्ण खर्चच केला, त्याची एकही संपत्ती नाही. परंतु दुसरा व्यक्ती तिथंच एस-आय-पी केल्यानंतर त्याचा कोट्यावधीच्या संपत्ती निर्माण झाली. येस, तर बघा, योग्य सवयींची ताकद हेच आहे की श्रीमंत होण्याचे रहस्य प्रचंड कमाई करणे मध्ये नाही, तर योग्य वेळी योग्य सिस्टमची निर्मिती करणे यात लपलेलं आहे. म्हणजे तुमची इन्कम खूप मोठी आहे, तर तुम्ही खूप मोठं शेवटी खूप मोठी वेल क्रिएट होईल असं अशातला भाग नाही. येस, पण त्याच ठिकाणी कमी इन्कम जरी असली आणि तो फक्त इन्व्हेस्ट केलं थोडी थोडी अमाउंट, तर निश्चितच त्याला खूप मोठा बेनिफिट होऊ शकते. आणि आज घेतलेला एक लहानसा निर्णय आहे, तुमचा जो काही डिसिजन आहे, नियमित तुम्ही समजा सुरुवात केलं, 10 ते 15 वर्षात तुमचे संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकते. हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. पण ते तुम्हाला ऍक्शन घ्यावं लागेल. येस, तर ऍक्शन घेण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? तर आजची ऍक्शन आहे तुमची, तुमच्या परिस्थितीतून ठरवा. महिन्याला 10% 50% की 20% रक्कम तुम्ही आधी बाजूला काढू शकता का? येस, किंवा बाजूला काढून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता का? येस, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे. आणि आजची ऍक्शन, कॉल टू ऍक्शन काय? कमेंट मध्ये लिहायचं आहे, आय विल मेक माय मनी वर्क फॉर मी. आय विल मेक माय मनी वर्क फॉर मी. येस, हे कमेंट मध्ये लिहायचं. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत? तर आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहणार फायनान्शियल फ्रीडम माइंडसेट. म्हणजे श्रीमंत लोक पैशाबद्दल नेमका कसा विचार करतात आणि तो विचार आपण कसा आणू शकतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत. येस, तर बघा, तुम्ही समोरचा जो काही आपण व्हिडिओ पाहणार आहोत, तर तो व्हिडिओ तुम्ही स्किप केला किंवा पाहिले ना, तर कदाचित तुम्ही खूप मोठा
एक टॉपिक मिस करू शकता, ती अपॉर्च्युनिटी तुम्ही गमावू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा आणि मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते सुद्धा तुम्ही पहा. तर आपण आज इथेच थांबूया. तर थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू.